लग्नाची पहिली रात्र ठरली आयुष्याची शेवटची रात्र। संग्रूराम यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री असं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात। जौनपुर जिल्ह्यातील कुचमुच गाव ह्याच गावात राहत होते संग्रूराम। गावाच्या रस्त्याच्या कडेला एक साधं घर होतं। ते घर होतं संग्रूराम यांचं। वयाच्या 75व्या वर्षीही ते कणखर होते। दिवसभर शेतात काम करायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक खोल एकटेपणाची रेषा कायम दिसायची। त्यांच्या पत्नीचं 1 वर्षांपूर्वी निधन झालं होतं। मुलं नव्हती। भाऊ आणि पुतणे मात्र दिल्लीला आपला व्यवसाय सांभाळत असायचे। गावात संग्रूराम पूर्णपणे एकटाच राहत होता। दिवसभर शेतात कष्ट केल्यानंतर रात्री जेवण करून जेव्हा घरात शांतता पसरायची, तेव्हा त्यांना एकटेपणाचा श्वास गुदमरून टाकायचा। गावकरी त्यांना आधार द्यायचे, पण मनाच्या पोकळीतील रिकामेपण कोणीच भरू शकत नव्हतं। हळूहळू त्यांनी गावकऱ्यांशी उघडपणे बोलायला सुरुवात केली। मला पुन्हा लग्न करायचं आहे, अशी इच्छा त्यांनी गावकऱ्यांसमोर व्यक्त केली। हे ऐकून गावकरी थक्क झाले। कुणी त्यांना समजावलं, अहो संग्रू काका, आता वय कुठलं लग्नाचं, शांतपणे उरलेलं आयुष्य काढा। पण ते ऐकायला तयार नव्हते। त्यांचा निश्चय होता की त्यांना जीवनसाथी हवीच। काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आली मनभावती। 35 वर्षांची एक स्त्री, जलालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी। तिचं हे दुसरं लग्न होतं। 2 मुली आणि 1 मुलगा आधीपासून तिच्याकडे होते। गावात जेव्हा ही बातमी पसरली की संग्रूराम मनभावतीशी लग्न करणार आहे, तेव्हा लोकांच्या चर्चांना उधाण आलं। ही बाई 30 वर्षांनी लहान आहे, नक्की काहीतरी गडबड आहे। संग्रूला पैशांसाठी फसवत असेल, कदाचित ती खरंच घर सांभाळायला तयार असेल। गावात वातावरण ताणलेलं होतं, पण संग्रूरामने कोणाचंही ऐकलं नाही। सोमवारी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर मंदिरातही विधीपूर्वक लग्न झालं। लग्नाच्या दिवशी त्यांचा चेहरा आनंदाने उजळला होता। त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा आयुष्य रंगवायचं स्वप्न होतं। त्या रात्री लग्नानंतर दोघे घरी परतले। साधं मातीच्या गंधाने भरलेलं घर त्यांच्या वैवाहिक आयुष्याचं पहिलं साक्षीदार होणार होतं। रात्री उशिरापर्यंत ते दोघे बोलत बसले। संग्रूरामने तिला घराच्या गोष्टी सांगितल्या, शेतीच्या आठवणी, तर तिने आपल्या मुलांचा उल्लेख केला। वातावरण शांत होतं, पण कुठेतरी हवेत एक अव्यक्त ताण लपलेला होता। दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, पण त्या घरात प्रकाशाऐवजी अंधार उतरला। संग्रूराम अचानक आजारी पडले। श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। मनभावती घाबरली। गावकरी धावून आले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासून पाहिलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, संग्रूराम हॉस्पिटलमध्ये आले तेव्हाच मृत होते। क्षणात बातमी गावभर पसरली। कालचं नवविवाहित जोडपं आज फुटलं होतं। गावात शोककळा पसरली, पण त्याचबरोबर प्रश्नांचं वादळ उठलं। त्याचे पुतणे दिल्लीहून लगेच आले। त्यांनी अंत्यसंस्कार थांबवले। हा नैसर्गिक मृत्यू नाही, यामागे काहीतरी गडबड आहे, चौकशी झालीच पाहिजे, असा दावा त्याच्या पुतण्यांनी केला। गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। लग्नाच्या रात्रीनंतर लगेच मृत्यू, योगायोग कसा शक्य आहे? मनभावतीच्या आधीच्या लग्नाबद्दल कोणी काही जाणतं का? कदाचित वारसा हक्कासाठी हा कट असावा। पोलीस तपासाला सुरुवात झाली। मनभावतीने सांगितलं, रात्री आम्ही फक्त बोलत होतो, सकाळी ते अचानक आजारी पडले, मी लगेच मदतीला धावले, मला काही माहित नाही। पोलिसांनी शवविच्छेदनाचा आदेश दिला। गावकऱ्यांची उत्कंठा वाढली। प्रत्येकाला वाटत होतं की सत्य बाहेर आलं की गाव हादरेल। दिवस गेले, चौकशी वाढली। मनभावतीच्या आधीच्या आयुष्याबद्दल चौकशीही झाली। तिचं पहिलं लग्न टिकलेलं नव्हतं। ती 3 मुलांसह संघर्ष करत होती। गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली, कदाचित घर, शेती आणि मालमत्तेसाठी हे लग्न झालं असेल। शेवटी आला शवविच्छेदनाचा अहवाल। डॉक्टरांनी सांगितलं, संग्रूराम यांच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक होतं। हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। गाव थक्क झालं। सगळ्या शंकांना धक्का बसला। ज्या घटनेभोवती संशय, कट कारस्थानाचं जाळं विणलं गेलं होतं, त्याचं सत्य मात्र इतकं साधं होतं की लोकांना पटायलाच तयार नव्हतं। संग्रूरामच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्याला जीवनसाथी मिळाली, पण विडंबना अशी की त्या पहिल्याच रात्रीनंतर त्यांचं आयुष्य संपलं। मनभावती एकटी उरली। तिच्यासमोर पुन्हा संघर्ष उभा राहिला। 3 मुलांचं पालन पोषण आणि आता गावकऱ्यांचा संशयित दृष्टिकोन। गावकऱ्यांनी मात्र हळूहळू हा धक्का स्वीकारला। कधी कधी सत्य कोणत्याही कटापेक्षा भयंकर असतं। संपूर्ण गावाने जे कट कारस्थान मांडलं होतं ते काहीच नव्हतं। संग्रूरामचा मृत्यू केवळ नैसर्गिक हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता, पण तो क्षण, ती रात्र कायमचं गूढ म्हणून लोकांच्या मनात जिवंत राहिला। दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा।